स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम्। बेचा करतोय कि यही इस मंजिल नहीं अपने दूर मंजिलों तक जाना है, डगमगा न जाए कदम, साथी हाथ बढ़ाना है, साथी हाथ बढ़ाना है,
आपल्याला खूप उंच भरारी घ्यायची आहे आणि आपल्या पंखांमध्ये तेवढंच बळ आपल्याला प्राप्त व्हावं, आपल्या आयुष्याला उभारी प्राप्त व्हावे, यासाठी या मान्यवरांकडनं ह्या भरपूर अशा शुभेच्छा, भरपूर असे आशीर्वाद कायम आमच्या जीवनामध्ये द्विगुणित होत राहो. पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप मनपूर्वक हृदयापासून आपल्याला शुभेच्छा. कडून या ठिकाणी जे होते, या ठिकाणी आपल्या सत्कारवरती सौभाग्यवती दळवी मॅडम यांची या ठिकाणी ओटी भरली जाणार आहे. आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून परंपरा आपण चांगल्या जगलेल्या दिवसाची सुंदर अशा मोत्यांच्या माळेप्रमाणे याप्रमाणे फुगलेली माळ असते. तसंच आपलं आयुष्य मोत्यांप्रमाणे, हारांप्रमाणे, फुलांप्रमाणे सुगंधित व्हावं, यासाठी या दोन्ही शाळांकडून, संस्थेकडून आणि साऱ्या मंडळीकडून सोहळा आणि या पावन सोहळ्याचे तुम्ही आम्ही सारे साक्षीदार आहोत की या परिवाराला आणि ह्या जोडीलाही तोच आपण आशीर्वाद देऊया, त्याच आपण शुभेच्छा प्रदान करूया की आपला आजचा जो मंगल दिवस आहे असाच मंगल दिवस, प्रत्येक मंगल दिवस येवो, आपल्या जीवनामध्ये एक सोनेरी पहाट येवो. खूप शुभेच्छा. संपूर्ण जमलेल्या सर्व अपेक्षांकडनं, मित्रमंडळीकडनं, शाळेकडून आणि विद्यार्थ्यांकडूनही आपल्याला खूप शुभेच्छा. या ठिकाणी साडी चोळी बहाल केली जात आहे. त्याचबरोबर माननीय दळवी सरांनाही एक छोटीशी भेट या ठिकाणी आपण देत आहोत आणि ही अभिनव विद्यालयाची परंपरा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्याबद्दल तुम्हाला पण मी धन्यवाद म्हणजे आभार मानते. आपण तुमच्यामध्ये बळ येण्यासाठी, तुमचे पंख उडवण्यासाठी मला काहीतरी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे तुम्ही पंखाने आता स्वतःच्या पंखावर तुम्ही उडू शकते, हे पण मी सांगते. दुसरी गोष्ट, ह्या संस्थेच्या लोकांनी मला कधी वाईट म्हटलं नाही. कारण मॅडम तुम्ही लाल पेन कधी उचलला नाही, मी नाही उचलला. माझे शिक्षक सुद्धा चांगले होते, माझे सहकारी चांगले होते, माझ्या खेड्यातल्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा मला सहकार्य केलं. मुख्याध्यापक असताना मला काही अडचणी आल्या, माझी त्यांनी सुद्धा मी त्यांना फोन करून त्यांनी मला प्रयत्न केले. आज जर सांगायचं झालं, सेवामूर्ती प्रभाकर किने त्यांनी तर खूप माझ्यासाठी प्रयत्न केले. मला जे काही पाहिजे किंवा नको ते त्यांनी प्रयत्नातून, किंवा मला काही हवं आहे मॅडम तुम्ही का घाबरून जाऊ नका, जे काही संस्थेकडून काय आणायचं आहे मी तुम्हाला करून देईन. कारण त्यांचं सहकार्य हे अतिशय मोलाचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्राजक्ता मॅडम ह्याच्या नंतरच शाळेत लागल्या. मी पण त्यांना बोललेली, त्यांनी तर मला खूप असं बहिणीसारखं नातं दिलं. ह्या शाळेतल्या सगळ्या नात्यांमध्ये मी आता गुरफटून गेले होते, पण ह्या 1 वर्षाच्या कोरोनामुळे आपल्याला घरी केलं. आता जर सांगायचं झालं तर माझे विद्यार्थी सुद्धा, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. कारण माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कधी माझ्याकडे तक्रार केली नाही किंवा काही बोलले नाही. त्यांना जे काही माझ्या शिक्षकांनी दिलं ते घेतलं. ह्या गावातल्या सर्व लोकांनी सुद्धा मला सहकार्य केलं. आज सुद्धा मी बाहेर पडली तर माझे सगळे गावकरी सुद्धा मला मॅडम करून हाका मारतील आणि मला बोलवतील. आणि सगळ्यात हे मार्गदर्शन जास्त लागलेलं असेल. आणि जे शाळेच्या काही गोष्टी होत्या शिकण्यासारख्या, त्या शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे घरत सर आणि घरत मॅडम यांनी मला खूप ऑफिसमधलं काम माझ्यावर सोपवलं, पण ते मला सोपं नव्हतं. ते सोपं करून देण्याचं काम मला घरत मॅडमने शिकवलं. त्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे.
आणि अशा प्रकारे मला ह्या संस्थेने जे प्रेम दिलं ते मी कधी विसरू शकत नाही आणि मी शाळेला सुद्धा विसरू शकत नाही. तसेच आता या पुढच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभावं हे सरांना मी शुभेच्छा देते. मुलांना खूप उशीर झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची विसरली की मी शाळेत असताना खूप टिप्स केल्या. मी फिरायला जायची, मी सहलीला जायची, मुलांबरोबर जायची, शाळेतून सहली निघायच्या. माझ्या मैत्रिणी मला घेतल्याशिवाय कधीच गेल्या नाही शाळेतल्या. पण मी कुणाच्या बळावर जात होती तर माझ्या दळवी कुटुंबाच्या परिवारावर मी टाकून जात होती. कारण माझी 2 मुलं होती, ती लहान होती, त्यांना कोणीतरी बघावं. कारण मी एका ट्रीपमध्ये 4 दिवस गेले काय आणि 10 दिवस गेले काय. तर या 10 दिवसाच्या ट्रीपमध्ये मम्मा आज मम्मा जाऊन विचारणार मम्मा काय जेवण बनवले, आपली काय बनवणार आहे, तुम्ही जेवलेत का. माझ्या मुलांवर लक्ष त्यांचं असायचं. हे एकत्र कुटुंबाचा मला फायदा होता, त्यांचं सहकार्य होतं. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी माझ्या मिस्टरांचा बराचसा सहभाग मिळाला. कारण कामावर येताना काही गोष्टी टाकून याव्या लागतात, त्या सुद्धा त्यांनी मला त्यासाठी मदत केली. हे सर्व धन्यवाद माझ्या दळवी परिवाराला देते. काशीनाथ आणि सर्ववासी भोई यांचे पण मी आभार व्यक्त करते. कारण त्यांना पण शांती मिळते, त्यांनी पण माझ्या संस्थेवर खूप लक्ष ठेवलं आणि चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं. आज भोईताच्या नाही आहेत, ते जर असते तर मला काहीतरी सांगितलं असतं मॅडम छान आज तुमचे कार्यक्रम खूप चांगले चालले अशा प्रकारे त्यांनी मला शाबासकी दिली असती. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.